राम गोपाल वर्माने मला सांगितलं नाही की तुम्ही मेन विलन आहात, आणि शेवटच्या दिवशी मला म्हणाला, तुम्हाला माहितीये की तुम्ही या पिक्चरचे मेन विलन आहात, मुकुल आनंद डायरेक्टर आहे, तुम्हाला रोल आहे, तुम्ही कराल. तो म्हणाल जा जा आत्ताच जा. मला टॅक्सीत विचार आला की आता हा मुकुल आनंद म्हणजे काहीतरी एखादा भंपक माणूस असणार. तर तो मुकुल आनंद मला आवडला. म्हणजे तो भंपक नव्हता, तो आपल्यातला वाटला, आपला वाटला. माझ्या कुटुंबाने मला खूप मदत केली या इंडस्ट्रीत उभा राहण्यासाठी. मला नाव मिळालं ना, पैसा नाही मिळाला पण नाव मिळालं असं मला वाटतं. कसं आहे, तू कुठल्या गाडीने येतोय तर सोड ना, तू परफॉर्मन्स काय करतोयस ते बघायला. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. कदाचित आजच्या पिढीला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु साधारण 30-40-50 वर्षापूर्वी मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये जो येणारा वर्ग होता, म्हणजे कलाकार असतील, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, हे प्रामुख्याने गिरगावातून अथवा गिरणगावातून यायचे. कारण तेव्हाचं जे वातावरण म्हणजे सामाजिक सांस्कृतिक वातावरण होतं, त्या वातावरणामधली जी जडणघडण होती, समजा मध्य मुंबई असेल किंवा गिरगाव किंवा कुलाब्याकडची बाजू असेल, तर त्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या कॉलेजमध्ये असताना एकांकिकामध्ये संधी मिळायची, पुढे नाटकामध्ये संधी मिळायची, मग तिथून पुढचं पाऊल म्हणजे चित्रपट. त्यातून जे अनेक कलाकार आले आणि त्यांनी कलेसाठी कला अशी बांधिलकी मानली. असाच एक आमचा गिरगावकर कलाकार म्हणजे दीपक शिर्के. नमस्कार. तुझं इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणामध्ये स्वागत आहे. मी पण गिरगावचा खोताची वाडी, तू पण गिरगावचा चिरा बाजार. आपण ते गल्ली चित्रपट, गल्ली क्रिकेट, ते सकाळी रस्ते धुवायला यायचे किंवा तुला आठवत असेल ते सगळे भाजीवाले यायचा, मीठ विक्रेता यायचा, बरंच काय काय यायचे. आपण सण, खाणं, वडापाव, साबुदाणा वडा, अरे काय विचारू नको. काय तुझ्या आठवणी आहेत? खूप आठवणी आहेत. लहानपणी उतरल्यावर बघायचं तर रस्ते ओले, अरे पाऊस पडला की काय, रस्ते धुतले जायचे. ते म्युन्सिपाल्टीचं काम होतं आणि ते त्यासाठी गल्ली गल्ली असे खांब बसायचे. खरं आहे, बरोबर आहे. पाईप लावून ते धूत बसायचे. ते आता दिसत नाही. माझ्या लहानपणी मी काजवे पकडलेत चिडा बाजारात. अच्छा. आणि मी ते शाळेत घेऊन जायचो काजवे. आता ते दिसत नाही. आमच्या लहानपणी शाळेला जाताना आम्हाला शिपाई घेऊन जायचा की आम्ही कुठे चुकू नये. आमच्या 2-4 गल्ल्या सोडूनच शाळा असायची. एकदा आठवतंय मला, लंगोटी घालून मी कोळ्याचा वेश धारण करून, लहान होतो, मला ते वेशभूषेत नेलं होतं. मला काय प्राईज बीज मिळालं नाही, पण ते दिवस आठवतात. आणि तू म्हणतोस तसं मीठ, बांगडी, वेणी, कलईवाला हे अशी यायचे, आणि ते अजूनही कानात आहेत त्यांचे आवाज. थोडे मोठे झाल्यावर गणपती उत्सवात वाडीत काही स्टेज प्रोग्राम असायचे. त्यावेळी चित्रपट एवढे नव्हते दाखवत, पण स्टेज प्रोग्राम म्हणजे नाटकं किंवा शास्त्रीय संगीत वगैरे, आम्ही ते ऐकून खूप मोठे झालो. म्हणजे या वाडीत कोण आहे, जितेंद्र अभिषेकी आहेत, त्या वाडीत कोण आहेत तर प्रभाकर कारेकर आहेत. असं ते चक्र फिरत राहायचं. मग जो कोण आपल्या आवडीचा आहे त्याला ऐकायचं, आणि मग ते स्वर कानी घेऊन जायचं. आणि गल्ली चित्रपट असायचे, ते पण खूप गर्दी असायची. कुठून कुठून बघायचे, ते जिथून मिळेल तिथून बघायचे. आणि थोडे मोठे झाल्यावर, तरुण झाल्यावर, आमच्या गिरगावात काही वार होते. ते वार म्हणजे रविवार सगळा क्राऊड, हिंदू जिमखाना, मुस्लिम जिमखाना, पारसी जिमखाना, तिथे लाल कलरची भिंत होती म्हणून लाल कट्टा म्हणायचे.
तिथे त्या मुलं मुली असे फिरायला यायचे. हा गुरुवारी साईधाम, हा मंगळवारी फडकेवाडी, हा असे दिवस होते. आणि मुलं मुली त्यावेळेस फिरायचे. हा त्यावेळेस बाहेरनं मुलं यायची हा मुली बघायला. हा मग त्यांनी छेड काढली का आम्ही धोपटायला तयार, जसे काय आमचेच बहिणी आहेत. बरोबर पण आहे. असं आम्ही करायचो त्यावेळेस. मग ती एक आत्मीयता होती. आता ती गेली आहे असं मला वाटतं, कारण त्या मुली पण नाही आहेत, ती बाहेरनं येणारी मुलं नाही आहेत, त्या चाळी पाडल्या आहेत. शेजारच्या घरातला आलेला पाहुणा आपला पाहुणा, तो ते दिवस गेले. आताचं गिरगाव कसं वाटतं? आता मी राहतच नाही, त्यामुळे मग कसं वाटतं हे सांगायला नाही येणार मला. पण आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काय बदल बघितलेस तू? चित्रपटसृष्टीत काय, तेव्हा मोठे मोठे नामवंत कलाकार होते. अरुण सरनाईक तेव्हा चित्रपटाचे हिरो असायचे. राजा गोसावी, राजा परांजपे, हे हुशार लोक होते. आणि त्यांनी खूप चांगले चांगले पिक्चर दिले, जगाच्या पाठीवर वगैरे, संत वाहते कृष्णामाई, भरपूर पिक्चर त्यांचे झालेत. आणि ते लोकांना आवडायचे पण. त्यावेळेस मॅजेस्टिक गिरगावात होतं आणि सेंट्रल होतं. तर सेंट्रल अजूनही आहे, मॅजेस्टिक गेलं. पण सेंट्रल आता बंद आहे. बंद झालं. तर ते चित्रपटांचे दिवस मला आठवत आहे, मी 3च्या शोला गेलो होतो, संत वाहते कृष्णामाई मॅजेस्टिकला, आणि सुटलो तेव्हा काळोखात बाहेर पडलो. मी विचार केला, अरे मी दिवसा गेलो होतो आणि रात्री काळोखात बाहेर पडलो. मला कसं तरी वाटलं. तर ते दिवस होते ऑक्टोबर नोव्हेंबरचे, ते लवकर सूर्यास्त व्हायचा वगैरे. ते नंतर कळायला लागलं. शाळेत सुद्धा एका ठिकाणी पेन्सिलीने मार्किंग करून ठेवायचो की इथे ऊन आल्यावर शाळा सुटणार. अच्छा. पण ते ऊन नंतर बदलायला लागायचं. महिना बदलल्यावर आम्हाला वाटलं शिपाई विसरला, पण शिपाई घंटा द्यायला विसरायचं नाही, सूर्य दिवस मोठा होत जायचा, त्यामुळे ते होय. बरं, तू ज्या वेळेला चित्रपटसृष्टीत आला आपल्या मराठीत, तेव्हाचं काय वातावरण? तेव्हा म्हणजे हेल्दी वातावरण होतं. म्हणजे महेश कोठारी माझा मित्र झाला, त्याच्या चित्रपटातनं मी कामं केली. लक्षा माझा मित्रच होता, कारण आम्ही एकत्र स्टेज केलं होतं. आणि परत आपला गिरगावातला आणि गिरगावातला, त्यामुळे जवळीक होती. आणि आताही मला वाटतं तसंच आहे की एकत्र कुटुंब पद्धतीसारखं मराठीत शूटिंग व्हायचं. आणि मग त्यात एन्जॉय करायचे, त्यात देवाणघेवाण व्हायची विचारांची, चांगलं काय वाईट काय हे ठरवून मग शूटिंग व्हायचं. बरं, तू कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये शूटिंग केलं. तुला तर माहिती आहे 80-90च्या दशकात आपण जयप्रभा स्टुडिओ आणि शांतकरण स्टुडिओ इथेच असायचो कोल्हापूरमध्ये. तिकडच्या काही आठवणी? खूप आठवणी आहेत तिकडल्या. म्हणजे शूटिंग करत झालं, संपला एक शॉट की तिथे एक पार होता, त्या पारावर गप्पा मारत बसायचं. मग पुढचं सीन असेल तो घेऊन बसायचो, आणि मग त्याच्यावर इतर काही नट असतील त्यांच्यावर रिहर्सल व्हायचे. आणि मग हे असं बोललं तर तसं बोललं, डायरेक्टर पण सांगायचा, आणि मग तो खुलवायचा ऑन दी स्पॉट खुलत जायचा, आणि मग ते करायला मजा यायची. पण तुला तर कल्पना आहे की त्या काळामध्ये जे चाहते, म्हणजे आताही आहे, तू ज्याला विशेषतः बाहेरगावी आउटडोअरला शूटिंग करायचो, त्या चाहते जे आहेत ते आपला डबा वगैरे ते घरचं खाणं वगैरे घेऊन यायचे. हो, अगदी आवडीने आणायचे. काही ठिकाणी तर ते मला रविवारचा माझा उपास असायचा, तर साबुदाण्याची खिचडी एक जण घेऊन यायचा. अच्छा. आमचा असिस्टंट डायरेक्टर होता, पण कोल्हापूरचा होता, पण तो न चुकता आणायचा एक साबुदाण्याची खिचडी. त्याचा उपास आहे म्हणून माझा. आणि ते प्रेमाचे दिवस होते. आणि इतर ठिकाणी मग कोणी मटण आणायचं. कोल्हापुरात फिश मिळत नाही, त्यामुळे लाल रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे खायला मिळायचं. आणि भाकरी, ती मजा यायची खायला. कोल्हापूर तो एन्जॉय केलं. अगदी अगदी अगदी. म्हणजे तेव्हा घाडगे पाटलांची बस किंवा महालक्ष्मी एक्सप्रेस, दोन गोष्टी होत्या, त्यातनं जायचो प्रवास करत. महालक्ष्मीतनं जायचो तर सगळे एकत्र असायचे, मग प्रत्येक जण घरनं काय ना काय घेऊन यायचं. आणि मग गाडी सुरू झाली की डब्यात मग थोड्या वेळाने जेवायला बसायचं. मग ह्याच्या डब्यातलं त्याच्या डब्यातलं असं मिळून
ते सगळे खायचे, मिळून मिसळून एन्जॉय करत असं. अच्छा. आणि कोल्हापूरच्या आणखीन काही खास आठवणी, विशेषतः लक्षाबरोबर किंवा महेश बरोबर? हा, म्हणजे शूटिंग ड्युरिंग पिरियड खूपच होत्या. म्हणजे लक्षाने जे काम केलंय ना, तर मला वाटत नाही कोणी काम केलं असं. म्हणजे कसं, सकाळी शूटिंग आणि रात्री तो प्रयोग करायचा. मग गडहिंग्लज, सांगली, सातारा इथे त्याचे प्रयोग असायचे आणि सकाळी तो शूटिंगला असायचा. प्रचंड कामं करायचा तो. रात्री नाहीतरी शो संपायला उशीरच व्हायचा. तिथून मग यायचं, मग परत तो सकाळी शूटिंगला बरोबर जायचा. प्रचंड काम केलं त्याने. आणि सेटवर क्रिकेट वगैरे बघणं, क्रिकेट खेळणं पण असायचं. हो ना, क्रिकेट खेळलं. लक्ष आऊट झाला तर आमचा अंपायर सांगायचं नॉट आउट, कारण तो लक्ष आहे म्हणून. आम्ही बोला असं कसं आऊट आहे तो, मग नाही नॉट आउटच करायचा. पण लक्षाचं एक होतं ना, म्हणजे तो शूटिंगमध्ये जेवढं लक्ष घालायचा, सीन दिला आणि मग नंतर टीव्ही समोर पण येऊन बसायचा कधी कधी, आणि त्याला ती एनर्जी मिळायची. तुझे काही अनुभव आहेत ना? तो म्हणजे तो हरहुन्नरी होता. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असायचं आणि तो ते द्यायचा. ते कुठून त्याला देवाने दिलं होतं मला माहित नाही, पण तो करायचा तसं. म्हणजे ऑन दी स्पॉट काय असेल, उत्स्फूर्त उत्तर. उत्स्फूर्त. त्यामुळे तुझे त्याचं चांगलं जमत गेलं. माझी मैत्री होती, खूप मैत्री होती. अच्छा, छान. त्यामुळे तुम्ही जे तुमची जी मैत्री होती तीच मग पडद्यावर दिसायला लागली. ते यायचं ना रिफ्लेक्शन्स, ते मैत्री दिसायची. छान दिवस होते ते. आणि मग महेशने तुमचा कसा? महेश आमचा म्हणजे एक तर दिग्दर्शक, एक तर लेखक आणि स्वतः प्रोड्युसर आणि अभिनेता, सगळ्या बाजू तो सांभाळत काम करायचा. त्याला पण मानला पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या बाजू धरून पकडून नस पकडायची प्रेक्षकांची, हे पण एक कसब आहे. बरोबर. तो पेलायचा ते, आणि त्यांनी केलंय, दाखवून प्रूव्ह केलं त्यांनी. महेश पण हुशार नट आणि हुशार प्रोड्युसर, हुशार लेखक, असं सगळं त्याकडे होतं. बरं, तू हिंदीमध्ये जे काम केलं, अर्थात तू बरंच काम केलंय, म्हणजे नाटकात काम केलंय, 100 केलं, हिंदीमध्ये काम केलं, इतर भाषेतील चित्रपटात काम केलं, म्हणजे कन्नड असो, काही तमिळ असो, तेलुगू असो, गुजराती असो, आसामी असो, सगळं काम केलं. पण तुझी जी म्हणजे आजच्या पिढीला करण जोहर माहिती आहे, धर्मा प्रोडक्शनचा करण जोहर. तुझ्या पिढीला किंवा माझ्या पिढीला यश जोहर माहिती आहे, त्याचे वडील. म्हणजे तुला तर माहिती आहे, यश जोहर नौकेतनमध्ये प्रोडक्शन कंट्रोल होते. म्हणजे आज गाईड बघशील तर गाईडमध्ये टायटलला यश जोहरना खास क्रेडिट आहे. तर यश जोहरची आणि तुझी भेट ही फार वेगळी भेट आहे, ती आठवण सांग. मी त्यावेळेस 100चं शूटिंग करत होतो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, दादरला. तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गच आहे तो कॅडल रोड पूर्वी म्हणायचे, आता तो सावरकर मार्ग. तर तिथे एक माणूस मला विचारत आला, तर मला म्हणाला, मी यश जोहर, मी एका फिल्मचा प्रोड्युसर आहे, तुम्हाला एक रोल आहे, अमिताभ बच्चन हिरो आहेत, मुकुल आनंद डायरेक्टर आहेत, एक रोल आहे, तुम्ही कराल का? तुम्हाला रोल ऐकायचा असेल तर मुकुल आनंद सन अँड सँडवाला बसलाय, तुम्ही त्याची भेट घेऊ शकता का? तर मी म्हणालो, बघा माझी डेट इथे दिलेली आहे त्यांना, आता सगळं शूटिंग संपून मी म्हणाल चालेल ठीक आहे, तर मी भेटेन म्हणालो. आणि मी त्यांना निघून आलो. मला BP सिंग, मला आमचा डायरेक्टर म्हणाला, अरे बाप्पा तुला माहिती आहे काय कोण आहे? म्हणलं कोण? यश जोहर आहे. कोण यश जोहर? अरे असा काय इंडस्ट्रीतला मोठा माणूस आहे, बबन दळवे आमचा प्रोड्युसर आला. अरे तो नौकेतनचा प्रोडक्शन कंट्रोलर, अरे तुला बघायला आला काय? बोला असं म्हणाल ते तुम्हाला रोल आहे, तुम्ही कराल का? मग मुकुल आनंद डायरेक्टर आहे, तो म्हणाल जा आत्ताच जा आणि थांबतो मी तुझ्यासाठी. मग मी टॅक्सीने गेलो. मुकुल आनंद, मला टॅक्सीत विचार आला की आता हा मुकुल आनंद म्हणजे काहीतरी एखादा भंपक माणूस असणार, टोपी घातलेला, कॅप घातलेला आणि आपलं सांगणारा, आपलं बोलणारा, फिल्मिंग.
तर मी गेलो तिथं, तो बसला होता. म्हणजे मला तो रूममध्ये होता. मला रिसेप्शनमधनं मी त्याला विचारलं, तर तो खाली आला आणि आम्ही एका हॉटेलमध्ये म्हणजे कॅफेटेरियामध्ये बसलो त्याच हॉटेलच्या. आणि त्यांनी मला स्टोरी नॅरेट केली, असं असं आहे, असं 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 आहे. 2 हिरो आहेत, त्या दोन्ही हिरोंबरोबर फाईट आहे ह्या कॅरेक्टरची, तर तुम्ही फाईट कराल का? म्हटलं मराठीत केली, आता हिंदीत कशी करतात मला माहिती नाही, पण करीन. ठीक आहे बोलला, चालेल ठीक आहे. तर तो मुकुल आनंद मला आवडला. म्हणजे तो भंपक नव्हता, तो आपल्यातला वाटला, आपला वाटला, तर तो मला आवडला. मग म्हटलं करेन. आणि मग अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि यांच्याबरोबर ती फाईट होती, केली. तिथेच तो माधव उभा होता. मग माधवनी माझ्या सदऱ्याचं माप घेतलं. माधव मोर्स सदऱ्याचं माप, माधव तो माहिती आहे, वांद्र्याला त्याचं त्यांनी हे केलं, त्याला बोलवला. मग लुंगी तर आहे खाली, त्याचं काय माप घेणार, सदऱ्याचं माप घेतलं आणि झालं डन. असा तो मला अग्निपथ चित्रपट मिळाला. मग तू मुकुलांबरोबर 3 पिक्चर केले. अग्निपथ केला, हम केला आणि खुदा गवा केला आणि राम गोपाल बरोबर सरकार. 4ही सिनेमामध्ये अमिताभ बच्चन. मग हे 4चे अनुभव खूप छान आले. म्हणजे मुकुल आनंद तर मित्रच झाला नंतर. त्याच्यामुळे रिपीट केलं. त्यांनी मग हम मध्ये बापाचा रोल दिला. खुदा गावात मला म्हणाला, बघ आपण करूया, डेव्हलप झाला तर झाला, नाही तर मग बघू काय, करू ना, त्यात काय, असा तो केला. पण रामगोपाल वर्माने मला सांगितलं नाही की तुम्ही मेन विलन आहात, मुख्यमंत्री ना. एक शेड आहे अशी दोस्ताची आहे वगैरे वगैरे. आणि शेवटच्या दिवशी मला म्हणाला, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही या पिक्चरचे मेन विलन आहात. अरे म्हटलं, अरे असं कसं? कधी बोलला नाही, मला सांगायचं नव्हतं, पण आता सांगतो, यू आर द मेन विलन ऑफ दिस फिल्म. आयला बोललो. असा तो कलाटणीचा विषय निघाला आणि त्यांनी मला मेन विलन केलं सरकारमध्ये, मुख्यमंत्र्याचा रोल. पण तू ज्या पहिल्यांदा अमिताभला भेटला, तुझा कसा अनुभव होता? आता इतकी वर्ष तू अमिताभला पडद्यावर बघत आला, एडवर्ड थिएटरला बघितले असणार त्याचे बरेचसे पिक्चर, मी सांगतो ना तुला. मग पुढे अमिताभची माझी पहिली भेट, त्यांचा शॉट लागला होता आणि त्या शॉटला त्यांच्या डोळ्यापुरताच प्रकाश योजना होती आणि या साईडला कॅमेरा, त्याच्या पाठी मुकुल आनंद, त्याच्या पाठी मी. आणि तो शॉट मुकुल थोडा हल्ला असा आणि त्याने माझ्या डोळ्यात बघितला. शॉट झाला ओके. नंतर मुकुलला बोलवलं, हू इज दिस फॅलो. अरे सॉरी. मग मुकुलने मला नेला आणि मग आमचं दोघांचं इंट्रोडक्शन झालं की हा रोल ते करणार आहे, ते अमिताभ असं बोला, यांना ओळखतात सगळं, जग ओळखतात. नाही ते, मग असं इंट्रोडक्शन आमचं झालं. पण तुझं अगोदरचं एक इम्प्रेशन असेल ना अमिताभ बद्दलचं? मी तसं म्हणजे त्यांच्याबद्दल खूप ऐकलं, खूप त्यांचं काम खूप, पण मी पाहिलं नव्हतं. साहजिकच आहे ना. पाहिलं नव्हतं, आपण इकडे वावरत होतो ना. मग मराठीत आपलं चालू होतं, त्यामुळे तिथे काय एवढं लक्ष नाही, त्यामुळे दडपण नाही आलं. पण जसं तू काम करत गेलास अमिताभ बरोबर, तर कसे मग ते जुळत गेलं? नाही, मग ते खुलत गेलं. त्यांना काय माहिती, आता तू जो सीन आहे ते प्रत्येकाचे सीन असतात. त्यांचा सीन ते करणार, माझा सीन मी करणार. आता माझ्या सीन मध्ये मला काय जे करायचं ते मी करणार. बरोबर आहे ना. तर त्यांच्या सीन मध्ये ते करणार, त्यांचं ते सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना हात लावल्यावर ते थरथरणार ते. बरोबर आहे, एवढे सेन्सिटिव्ह आहे. आपण त्याच्यात काहीतरी हातभार लावायचा असतो, बाकी काय. पण तो काळ आपला डब करायचो आपण नंतर, डायलॉग. मग त्याचा तुला बेनिफिट? अरे ते डबिंग पहिल्यांदा जेव्हा मी केलं ना, मी म्हटलं हे का आपलं क्षेत्र नाहीये, हे काय आपल्याला जमणार नाही. आपण जसं बोलतोय तसंच परत बोलायचं, ते पण लिप मुवमेंट सारखं करून त्याला मॅच होईल असं. आणि तेव्हा कसं ते लूप्स लागायचे, ते लूप्स जास्त वेळ नाही चालायचे, मग तुटायचे ते. तर ते तेवढ्या ठराविक वेळेत ते तेवढं झालं पाहिजे. आणि हे ते
म्हटलं हे आपलं कठीण काम आहे, आपलं नाटक बरं, असा मी विचार केला, नाटकच बरं. पण नंतर कालांतराने मी डबिंग करायला लागलो, म्हणजे दुसऱ्यांचं, माझं नाही, दुसऱ्यांचं. अच्छा, केले तू? हा, म्हणजे पापड बेलतात तसं झालं ना. ते डबिंग करून करून मग शिकलोय, तर त्याचं मिळत गेलं मला, नसा मिळत गेल्या, आणि मग अंगवळणी पडलं. परंतु तुझं हिंदीतलं एक उल्लेखनीय काम म्हणजे मेहुल कुमारचा तिरंगा. मग तिकडे कशी तुला तो स्कोप मिळाला? नाही, तो त्यांनी मला, माझी कामं बघूनच त्यांनी मला दिलं. तो म्हणाला आप करेंगे मेन विलन, म्हणलं करूंगा, उसमें क्या है, नाना पाटेकर है, राजकुमार जी है, बोला वो तो मेरे जन्म के पहले के हीरो है, तो उनके साथ काम करने का सौभाग्य मुझे मिलता है, और क्या बड़ी बात है उसमें, उससे और क्या बड़ी बात हो सकती है. आणि मग सेटवर चांगले होते. म्हणजे एका सीनला ते म्हणाले, फाईट मास्टरनी, अशी एक जंप मारून बाहेर येतो मी, असं दाखवलं. तर ते म्हणाले का, अरे वो मसला आदमी है, जाडा आहे, कैसा जंप मारेगा. म्हणून मी म्हणलं आपण करून दाखवायचा, आणि मी ती जंप मारून बाहेर आलो. फर्स्ट शॉट ओके. अरे वा, असं बघितलं. तर ते अप्रिशिएशन मला आठवत. नाना पाटेकरनी पण तुला त्यावेळेला नानानी एक शॉट दिल्यावर मला म्हणाला, चांगला शॉट दिलास. म्हटलं थँक्यू. बरं, मला सांगतो, आता बघ, एवढी असे काही वैशिष्ट्यपूर्ण सिनेमे हिंदीमध्ये केले, आणखीनही खूप केले, पण तुला नंतर ते सातत्य का नाही राहिलं, म्हणजे ऑफर का नाही आल्या तशा? ते नाही मला सांगता येणार. म्हणजे मेन विलन मी केला तिरंगा, त्याची चर्चा पण झाली, खूप झालं, तर गादला बिदला, पण त्याच्या पुढे तसा रोल नाही मिळाला. म्हणजे मेन विलनचे तसे रोल नाही मिळाले. ते का, ते नाही सांगता येणार. बरं, मी काय पैसे वाढवले नव्हते किंवा नखरे केले नव्हते, काही केलं नव्हतं, पण नाही झालं ते. दुर्दैव. काय ते ग्रहांचं असेल कदाचित, मी मानतो ते. तू ते मानतो, म्हणजे तू काम करत राहिला, पण असं नाही झालं की तू टेक ऑफ घेतला जबरदस्त असा? नाही, घेतलं ना. आता मेन विलन झालो, अमिताभ बरोबर केले एवढे पिक्चर, ते काही टेक ऑफच झाले ना सगळे. भरपूर पिक्चर, त्या पिक्चरमुळे आणखीन पिक्चर मिळाले ना, नाही असं नाही. पिक्चर तुला खूप मिळाले, छोटे मोठे रोल करत राहिला, आणि सातत्य राखत गेलो, नाही तर गंज पकडेल ना. बरं, मला सांग की पैसे किती बुडाले तुझे एवढ्या वाटचालीमध्ये? असं होतं ते काय, ते होतं नाही, एक तर मुळात कमी पैसे मिळायचे, ते होतं. ते त्यांची नावं घेण्यात पण काय नाही, नावं नको घेऊ, पण तसं गेले ते गेले. म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो की ते कलेसाठी कला असं काळामध्ये सुरुवात केली, आज व्यवहारासाठी कला आहे, म्हणजे पोटासाठी कला किंवा पैशासाठी कला, ही सगळी स्थित्यंतर तू बघितली. आम्ही नाटक करायचो ना, त्यावेळेस आम्ही कलेसाठीच कला करायचो. नाटकात कुठे नाईट असायची, तेव्हा तितकी नाईट नसायची, ती कलेसाठीच कला असायची. पण तिथे शिकलो ना, सगळं शिकायला मिळालं तिथे. कुठलाही रोल असू दे, करायची ताकद ठेवली तिथे, त्याच्यामुळे शिकलो, स्टेजमुळे. तर स्टेजचे अत्यंत उपकार आहेत माझ्यावर. त्याच्यामुळे तू बेसिक तो रंगमंचावरचा कलाकार, त्यामुळे किंवा रंगभूमीवरचा कलाकार, त्यामुळे पैसा तुझ्यासाठी दुय्यम झाला. मला नाव मिळालं ना, पैसा नाही मिळाला, पण नाव मिळालं असं मला वाटतं. पण नावाने पोट भरतं? पोट भरण्यापेक्षा एक चार लोक ओळखतात. आजूबाजूला कोण आहेत माहिती नाही, पण तिथे दीपक शिर्के हे लक्षात येतं लोकांच्या. नावानी नाही, माझे कॅरेक्टरनी पण ओळखतात. गुंडास्वामी बैठा आहे असं म्हणतात, गेंडास्वामी बैठा आहे असं म्हणतात. ही मोठी मिळत आहे. बरं, तू 100 ज्या केलं ते तुला प्रत्यक्षात पण लोक पोलीसच मानायला लागले होते. हो, माझी पर्सनॅलिटी तशी होती. मला काय करायला लागायचं नाही. वर्दी घातली की मी पोलीसवाला वाटतो, नाही वर्दी घातली तरी मी पोलीसवाला. मी या इंडस्ट्रीत सगळ्या वर्द्या घातल्या, म्हणजे हवालदार पासून कमिशनर पर्यंत सगळ्या वर्द्या घातल्या.
पण त्या दिवसामध्ये ज्याला ती मालिका गाजत होती, खूप गाजली, कुठे गेल्यानंतर तुला सलाम मिळत असतील ना? हो, म्हणजे कधी तेव्हा बस बिसने फिरायचो ना, तर कंडक्टर तिकीट नाही घ्यायचा. कुठल्या पोलीस स्टेशनला आहात? बोलले नाही रे, मी पोलीस नाही. हा काय खोटं बोलता असं तो मला म्हणायचा. तिकीट नाही घ्यायचा. इतरही काय अनुभव आले असतील पोलीस स्टेशनचे वगैरे? हा, माझ्या गल्लीतला एक माणूस यायचा आणि सांगायचा, जरा माझ्या बायकोला दम द्या ना, ती जास्त मला त्रास देते, तिला दम दे आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन जा. अरे मी बोललो, मी पोलीस नाही आहे, मी बोगस पोलीस आहे. नहीं हमने देखा ना तुमको पुलिस में, वो टीवी पे आता है ना, वो आप पुलिस वाले ही है. माझे खरे पोलीस ऑफिसर मित्र खरे ते मला रेडला न्यायचे आणि मला पुढे बसवायचे आणि ते पाठी बसायचे आणि रेड टाकायला न्यायचे. मी त्यांच्यावर आतमध्ये नाही जायचो, मी आपलं जीपमध्ये बसलेला असायचा. मग ते आणलेले लोक मला बघून मोठा साहेब कोण बसलाय असा प्रकार आहे. तू एन्जॉय केलं ते? हा, एन्जॉय केलं. हीच तुझी मिळकत? हा. अरे काही ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर त्यांच्याबरोबर रात्री असायचो मी कधी कधी, तर ते मी आपल्या जीपमध्ये बसलेला असायचो आणि ते आपली कामं करत असायचे. मग ते ट्रक ड्रायव्हर यायचे, साहब बोलो ना, साहब बोलो ना उनको, गरीब आदमी है यार, क्या हुआ, वो पकड़ा है, क्या किया, नहीं थोड़ा गलती हुआ, तो जाओ ना, मैं साहब नहीं हूँ, मैं आप ही साहब है. हे पण अनुभव आले. मग तू स्वतःचा पोलिसाचा ड्रेस करून घेतलेला? नाही, जो सेटवर यायचा तोच मिळायचा? करायचं ते शिवून घ्यायचे त्या पिरियडमध्ये, आधी शिवून घ्यायचे. चपला, जोडे, कपडे, प्रत्येक प्रोडक्शन प्रत्येक जण वेगवेगळे शिवायचे. तुला वाटलं नाही आपण सारखे पोलिसाचे रोल करतोय तर निदान स्वतःचा एक ड्रेस असावा? नको, मला शिक्का नको होता पोलिसांचा, म्हणून मी व्हरायटी. म्हणून तू व्हरायटी, म्हणून मग तुला तर अग्निपथ टर्निंग पॉईंट ठरला. बरोबर की नाही? बरं, कालांतराने तू सिनेमात दिसणं कमी झालं, इंडस्ट्रीमध्ये दिसणं पण कमी झालं एकदम. आता तू आता थांबायचं नाही मध्ये आला तो वगैरे, तो मधला जो काळ होता इंडस्ट्रीचा, तुझा इंडस्ट्रीने तुला कितपत विचारपूस केली तुझी? नाही केली, पण मला असं वाटतं की माझ्यासाठी रोल नव्हते. मग त्याच्या आधी मी हा केला, फेरारी की सवारी केला, त्यानंतर हे केलं, व्हेंटिलेटर केलं. व्हेंटिलेटरमध्ये तुला राजेश मापुसकरने, आणि त्यानंतर आत्ता थांबायचं नाही केलं. आणि बाकी छोटे छोटे मराठी आहे ते करतो, त्याला काय. पण असं वाटत नाही की आपल्याला इंडस्ट्रीपासून आपण थोडे बाजूला झाल्यासारखं वाटतं? पण काय करू, वाटतं. हे कोण घेत नाही असं वाटतं मला. तर मग काय, काही अफवा उठतात की ह्यांनी काम करायचं सोडून दिलंय, अरे रे आता वय झालंय, ते अशा अफवा पण करतात, म्हणजे जेणेकरून माझं काम दुसऱ्या कोणाला मिळावं. अरे असं पण आहे. तर काय त्याचं वाईट वाटतं ना? वाईट नाही, ते कर्माची फळं भोगतात. मग कधी कधी आपण आपले सुखात आहोत, म्हणजे पैसे नाहीत, पण देवानी सुविद्य पत्नी दिली आहे, त्यामुळे सगळं काय ठीकठाक चाललंय. त्यामुळे ती सर्व्हिस करते आणि माझी जी आता माझं जे स्टँडर्ड आहे तर तिच्यामुळे जपलाय मी. हे फार महत्त्वाचं असतं, घर सांभाळ म्हणजे पत्नी सुखी संसार. हे कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे, लोक भरकटलेले पण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आधी माझ्या कुटुंबाने मला खूप मदत केली या इंडस्ट्रीत उभा राहण्यासाठी. कोणी पाठी लागलं नाही, नोकरी करे ते वगैरे. नंतर त्यांना कळायला लागलं की आपल्या आई बोलायला लागली, मुलाला नाव आलं. आता कसं वाटतंय, पूर्वी नातेवाईक वगैरे आम्हाला विचारायचे नाहीत, नंतर मग नातेवाईक स्वतःहून यायला लागले. हा फरक होतो. प्रतिष्ठा नव्हती. प्रतिष्ठा नव्हती. पण काम आहे माझं, हे जे माझ्या आवडीचं काम आहे ते माझा व्यवसाय झाला नंतर, तर त्याच्यासारखा आनंद नाही ना दुसरा. बरोबर आहे. आयुष्याला एक वळण मिळालं, आयडेंटिटी मिळाली ना. दीपक शिर्के, अभिनेता दीपक शिर्के ही एक ओळख मिळाली.
असे तुझ्या वाटचालीचं सार आहे असं आपण म्हणता येईल. तुझ्या काही चित्रपटाची बुकलेट आता माझ्या हाती आहेत. ती बुकलेट बघून तू एक एक आठवण सांगावी की बाबा हे कोणता काय अनुभव आहे या सिनेमाचा की काय आहे. हा धडाकेबाज पिक्चर हा महेशचा गाजलेला पिक्चर. त्या पिरियडमध्ये ह्या पिक्चरने खूप नाव कमावलं, पैसे कमावले, आम्हालाही नाव मिळालं. हे सगळं थँक्स गोज टू महेश कोठारे. खूप मजा आली हा पिक्चर करताना. ती साईड कारची मोटरसायकल होती, साईड कार, त्यात 3 जण बसून जायचो. आतमध्ये पण दिले सगळं गाणी वगैरे. हो 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 एकदम जुन्या आठवणीमध्ये गेला असेल ना. हो, मला वाटतं हा काळ 86-87. हो, त्याच्या आसपास आहे. आणि प्लाझाला प्रीमियर झाला होता. हो, धडाकेबाज प्लाझाला जबरदस्त प्रीमियर झाला होता. मजा आली. याची फ्रेम आहे माझ्याकडे घरात. अच्छा. एका रसिकाने मला दिलेली आहे. हा, काय? सेम पोस्टरची फ्रेम. अच्छा. हा हा हा. फोटो काढून दिले त्यांनी दिलाय. तर चाहत्यांकडनं तुला असे आणखीन काही भेटी पण मिळाली असतील ना. हा, म्हणजे माझ्या फोटोचे, तिरंगाच्या फोटोचे ट्रॉफीज वगैरे. हा, हे तुला शो कुठं बोलू नका. हा राजन प्रभूचा पिक्चर. ह्याचं सगळं शूटिंग पुण्यात झालं होतं. अच्छा. हा. आणि हाही पिक्चर करायला तशी मजा आली. हा. राजन प्रभूच्या बरोबर मी 2-3 पिक्चर केले. अच्छा. हा. एक मोस्ट वॉन्टेड पण केला, आज शो कुठं बोलू नका केला, आणखीन एक केलं. पण त्याला तसं यश आलं नाही त्याच्या कामाला. काय आठवण शूटिंगच्या वेळची? माझी नवी गाडी होती. अच्छा. आणि मला तो बोलला की त्या गाडीचा एक शॉट घ्यायचा आहे, तो हा प्रसाद ओक चालवणार. तर मी काही बोललो नाही, घे बोललो. माझी गाडी पण ती शूटिंगमध्ये आली. तर ते लक्षात राहण्याच्या गोष्टी आहेत. ती नवी गाडी होती माझी, कोरी. पण तू करिअर सुरू केल्यानंतर, म्हणजे आता आपल्या काळात काय पैसा होता तुलाही माहिती आहे. किती वर्षांनी गाडी घेतलीस? मी 86-87लाच घेतली गाडी. अच्छा. त्याच आतापर्यंत आहे ती. अच्छा. म्हणजे गाडी हाताशी एकच गाडी नाही. मग तू बदलत गेल्या. मग तुला हिंदीत कामं मिळाली, मग तू अजून एक गाडी. पण तुला असं वाटतं गाडी वगैरे हे सगळं यांनी इम्प्रेशन पडतं कामं मिळायला? हो, पडतं ना. हो. कसं आहे, तू कुठल्या गाडीने येतोय तर सोड ना, तू परफॉर्मन्स काय करतोयस ते बघायला पाहिजे. हेच माझं फ्लॅटने येतो आणि परफॉर्मन्स करतोय, आणि तो मर्सिडीजनी येतो आणि काही नाही करत आहे, त्याचा काय उपयोग आहे? पण हे आजच्या पिढीला नाही कळत असं वाटतं. त्यांना आहे ना फक्त पैसा दिसतो, त्यातली आत्मीयता नाही दिसत. फक्त पैसा, ती गोष्ट असेल ती पैसा, प्रसिद्धी, पैसा, नाव, लौकिक, हे सगळं या इंडस्ट्रीकडे आहे. म्हणून ते या इंडस्ट्रीकडे वळतात. आमच्या वेळेस तर वळवावरचं पाणी म्हणायचं. बरोबर आहे. आता तसं नाही राहिलंय. आता धंदाच करतात सगळे. आणि पूर्वी कसे 3 पिक्चर बनायचे, एक बिग बजेट, एक मिडल बजेट आणि एक लो बजेट. ते लो बजेट आणि मिडल बजेट गेले. आता बिग बजेट ते पण 5-6 प्रोड्युसर मिळून करतात. हो. तर हा म्हणजे हा हिशोब आहे. हा ट्रेंड आता आलेला आहे. आणि पूर्वी कसं एखाद दुसऱ्या थिएटरला 25 आठवडे चालला तर तो चालला. आता 25
प्रिंट जर 1 आठवड्यात झाले 25 आठवडे 1 आठवड्यात, असं हा गणिताचा भाग आहे तो सगळा. पण आता तू मला सांग की आता एवढी वर्ष तू काम करतोय, तुझ्याकडे जे चित्रपट यायची, आपण मराठीचं बघूया पूर्वी, तू पहिलं काय विचारायचं, रोल विचारायचा की पैसे? रोलच सांगायचे आणि मग यस. आणि करायचं असतं ना आपल्याला. आमचं काय इंडस्ट्रीत कोण नाही, ना काका ना मामा ना कोण. आम्ही एक स्वतःच्या पायावर उभं स्वबळावर करत करत आलो. असं करत करत आलो आणि करत करत शिकलो. आणि प्रयत्नांना नशिबाची पण साथ मिळते, ही मिळायला पाहिजे, ती आम्हाला मिळाली. विजय दीनानाथ चव्हाण ह्याची खास आठवण असणार तुझी? नाही, हा कुठेतरी मी, हा जो प्रोड्युसर पोरगा होता ना, कुठल्या तरी गावचा होता आणि त्याच्या गावातच हे शूटिंग झालं होतं. अच्छा. आणि तिथे पाऊस पण पडला होता एकदा, म्हणजे अवकाळी पाऊस, जे पडू नये त्यावेळेस पडला. तर थोडं त्याला थांबायला लागला, मग आम्ही त्याला सहकार्य केलं, थांबलो. असं. तुझी काय होती भूमिका? मी विलनच होतो. इथे पण विलन? अरे विलनच, आम्ही कोण. पण त्या गावामध्ये सगळ्या बाकी सुविधा होत्या का शूटिंगसाठी वगैरे? त्यांनी केले होते अरेंज केलं होतं. आता बघा, रत्नागिरीसारख्या गावामध्ये मी 2-3 पिक्चर गेले, मला बरं वाटलं की इथे इंडस्ट्री उभी राहिली तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आणि मग तिथे सगळं होतं, घोडा होता, मोटरसायकली होते, लग्नाची वरातीला माणसं होती, सगळं. तर ही इंडस्ट्री नवीन ठिकाणी उभी राहिली तर आणखीन त्यातले नवीन नवीन लोकेशन्स मिळतील लोक. बरोबर आहे. म्हणजे असं तुला वाटतं की म्हणजे ते ग्रामीण भागामध्ये आपण जास्त गेलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करायचे स्पॉट खूप आहेत. खूप आहेत. तर आणखीन एखाद्या गावची तुझी आठवण? गावची म्हणजे तसं मी वाईबीला खूप केलेले आहे. वाई, महाबळेश्वर. ते तर आहे आपलं साताऱ्यामध्ये. तसे आम्ही नाटकाच्या प्रयोगाला खूप केलेले आहेत. म्हणजे खाली पिंपांवर बांबू, बांबूंवर पत्र्यावर जाजम, त्याच्यावर सेट. अरे अच्छा. असे प्रयोग केले. ते स्टेज खाली पिंपांवर. माझ्यासारखा माणूस जर एंट्री घेतली ना तर समोरचा असा हलायचा, कारण ते डळमळीतच स्टेज होतं सगळं. बरोबर आहे. स्प्रिंग शो म्हणायचो आम्ही त्याला. असे पण प्रयोग केले. स्प्रिंग शो. ते हलत हवे नाही का? अच्छा. आणि मग त्यावेळेचे दौरे, गाड्या वगैरे, एसटीतून वगैरे पण तुम्ही लोक जायचे? एसटीनं आमच्या आधीचे जे होते ते आमच्या वेळेस थोडं सुधारणा झाली होती, गाड्या बिड्या होत्या, गाडीत झोपायला मिळायचंय. आम्ही देवळात नाही झोपला, पण आमचे पूर्वज ते जे देवळात झोपायचे, एसटीने प्रवास करायचे, तिथून जे काय मिळेल ते खायचे, दुसऱ्या गावाला जायचे, परत तिथे तोच क्रम, मग देवळात झोपायचे, ते आमचे पूर्वज. अरे पण अशी मेहनत त्या पिढीने घेतली म्हणून आज चांगले दिवस आले ना. म्हणून बोललो ते पूर्वज. मी काय म्हणाला, पूर्वज ते. हो, पण त्याची जाण नंतरच्या पिढीने पण ठेवायला पाहिजे. तू ठेवली, पण पुढे ज्यांना माहिती नाही त्यांना काय कळणार ना. त्यांना माहिती पाहिजे ना, किती लोकांनी कष्ट केले ही कला जोपासण्यासाठी, किती लोकांनी काय काय केलंय. म्हणजे आपली जी आपण मराठी सिनेमाचं म्हटलं तसंच आहे ना. कसं आहे की आता काय आहे की आले चला या, काय घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार, भजी घेणार, काय घेणार, कांदे पोहे घेणार, सगळं आल्यावर. आणि संपला शो तर पाठच्या मडक्यात पाणी पण नसतं प्यायला. अरे असं आहे ते. पण तुला आठवत असेल आपण ज्याला कोल्हापूरला शूटिंग करायचो
ते शानकिरणमध्ये किंवा जयप्रभामध्ये विशेषतः ते सगळे आपण एकत्र जेवायला बसायचो. कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि त्या बाई होत्या आठवते पाटील नावाच्या, आणि त्या मस्तपैकी ती चटणी वगैरे बनवायच्या वगैरे. हा एक खास आठवण आहे ना. अरे मला 2 वाट्या द्यायचे, मटण 2 वाट्या, आणि मी ते खायचो. हा, मजा यायची. जेवणाच्या पण आपल्या आठवणी होत्या अगदी. या सिनेमाची तुझी असणार काहीतरी खास आठवण? धूमधडा, लग्नाचा धूमधडा, हा पितांबर काळेचा पिक्चर. पितांबर काळे, ह्या पितांबर काळे बरोबर मी पहिलं पिक्चर केलं. मी मेन विलन, लक्षा हिरो, इडसाल कार्टी नावाचा तो पिक्चर पहिला माझा, इडसाल कार्टी. तर त्याचा हा लग्नाचा धूमधडाका. पण तो मित्रचा झाला आता. पण याची काय आठवणी? भरत जाधव वगैरे? साताऱ्याला रस्त्यावर आमचं शूटिंग व्हायचं, म्हणजे माझं झालं होतं. गाडीतनं फॉलोअप वगैरे असं होतं. तर त्यावेळेस थोडस एक आठवण आहे याच्याबद्दल. आमचं हॉटेल चेंज झालं माझं, ते ह्यानीच केलं, पण त्या तिथे ना जेवायला नव्हतं. तर बिचारा मकरंद अनासपुरे डबा घेऊन आला मला. अजून आठवतोय. तो डबा घेऊन आला आमच्या दोघांसाठी. मी आणि माझी बायको होतो. लक्षात राहिलाचा प्रसंग आहे तो. रात्रीचा घेऊन आला. पप्पा तुमच्यासाठी. ते आठवणी विसरणार नाही मी कधी, या लग्नाच्या धूमधडाक्याच्या. काळशीकर. इकडे जळगावला गेला होता तू? हो, गेलो होता. हो, आम्ही पण गेलेलो जळगावला. म्हणून मी, माझं आणि हिचं जास्त होतं सीन. उषा, ती माझी बहीण दाखवली आणि मी तिचा भाऊ दाखवलाय. आम्ही पोलीसवाला दाखवलाय. पोलीसवाला अजून तिला घाबरतो असे सिस्कवंत होते मला. ते बोलेल ते खरं असं. मग तुला विनोदाला वाव मिळाला, पंचेसला वाव मिळाला, ऍडिशनला वाव मिळाला. सूर्यवंशी नावाचे पोलीस ऑफिसरच होते, त्यांनी हा चित्रपट बनवला. तुला आता 2 फोटो दाखवतो. मी पुरुषोत्तम आणि हा आहे ना, बघ कोण आहे. सुदेश. अरे वा, सुदेश वाडकर, सुदेश भोसले. अच्छा अच्छा. कधीचा फोटो आठवते तुला? नाही आठवत. पण पूर्व बरोबर तू ट्विटर पासून होता. हो, पण हा फोटो कुठला आहे तो नाही आठवत. रेकॉर्डिंगच्या वेळेचा आहे. हा, चंबू गव्हाळे. यस, चंबू गव्हाळे. अच्छा अच्छा. शिवदास घोडकेने केलेला. फिल्म सिटीचं हे आहे ते. फिल्म सिटीतलं आहे ते, मागच्या बाजूचं. आणि फिल्म सिटीला सेट पण लागलेला. सुकन्या होती. बरोबर. चंबू गव्हाळे. अच्छा अच्छा. आणि हा रोल काय, हा सीन आठवते तुला? हा पोलीस ऑफिसरचा रोल होता आणि ह्याच्या पाठी लागतो मी असं काय. हा काय लेखक पत्रकार असं असतं. आणि काहीतरी गैरसमज होतो माझा आणि मी ह्याच्या पाठी लागतो असं काहीतरी. हो. पण ज्या वेळेला लक्षाबरोबर तू शूटिंग आपण सगळेच करायचो, त्याला लक्षाच्या घरून जो ह्याचा डबा यायचा. हो, लक्षाच्या घरचं आम्ही खूप खाल्लंय. आणि लक्षाला करून आणायचा. इव्हन पद्मा म्हणजे रुई, ती पण करायची आणि घेऊन यायची आणि ते खायला घालायची. ही वृत्ती आहे ना, देणं, खायला देणं, ही त्याच्याकडेच होतं. आम्ही फार लिमिटेड वेळा घेऊन गेलेलो असो, पण तो कायम आणायचा. आणि चल ये इकडे, ये. आणि तो बोलवायचा, ये. अरे मी इकडे शूटिंग करतोय. मग त्यावेळेस ये मी थांबतो. अरे बोलवायचा, इन्फ्लुएन्शियल करायचा आपल्याला. ये. मध्ये कोलबी, पापलेट, बरोबर ना. तो करायचा. ती रवींद्र बेर्डेची बायको पण
करायचं. त्यावेळेस कुंभारवाड्यात राहायचा तो, तर तिथनं पण यायचा तो, करायचा ते खाणं पिणं सगळं करायचं. आणि मग ती मैफिल देण्याची वृत्ती होती त्याच्याकडे. हा नाही, त्यावेळची आपली इंडस्ट्री वेगळीच होती ना. नाही अरे, पण देणं पण महत्वाचं आहे ना. देणं पण महत्वाचं आहे. येस, घरनं बनवून आणून देणं हे पण महत्वाचं आहे ना. तर ते करायचा तो. तर दीपक, आता आपण रॅपिड फायर घेतोय. बघूया तू काय सिलेक्ट करतो आणि त्याचं एका ओळीमध्ये किंवा थोडंसं डिटेल कर. चिरा बाजार की पनवेल? चिरा बाजार. पाळमुळं घट्ट असल्यामुळे चिरा बाजार. चित्रपट रंगभूमी की मालिका? रंगभूमी. अग्निपथ मधला अण्णा शेट्टी की तरंगामधला गेंडा स्वामी? दोन्ही चांगले आहेत. त्यातलं त्यात अण्णा शेट्टी मला पहिला होता, त्यामुळे तो लोकांच्या परिचित मी झालो, त्यामुळे तो आवडला. आणि मग लुकचं ते कोणी ठरवलं? लुक ते त्यावेळचे ह्या रोलचे? अरे तो लुक काहीच ठरवला नव्हता. मग मी लहान होतो. मी 33 वर्षांचा होतो आणि अमिताभ 48 वर्षांचे होते. आणि मी त्यांचा बाप केला विदाउट एनी गेटअप. त्यांचा बाप. मी 33 वर्षाचा असताना मी 66 वर्षांचा दिसत होतो ना. हो, हे काही न करता. काही न करता. हे क्रेडिटेबल आहे. साहित्य संघ मंदिर की शिवाजी मंदिर? साहित्य संघ मंदिर. वीट आणि वीट माहिती आहे. अच्छा, म्हणजे पहिली घंटा होण्यापासून सगळ्यापासून सगळे. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. खास आठवण? आमचे थिएटरचे मेकअप रूम मस्त. मग तो साहित्य संघाचा असो, शिवाजी मंदिरचा असो किंवा दीनानाथ मंगेशकरांचा असो, ते सगळं मस्त आहे. मेकअप रूम मधले काही आठवणी? अरे गाणी बिणी मोठ्याने म्हणायचो मी. म्हणजे स्टेज दूर असलं तर गाणी बिणी म्हणत बसायचो. एन्जॉयमेंट. म्हणजे रोलमध्ये शिरण्यापूर्वीच्या गोष्टी. या गोष्टी अगदी. इनडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? जास्त आउटडोर बरं वाटतं. काही खास? कारण निसर्ग असतो ना आपल्या बाजूला. मोकळीक मिळते. स्वच्छ हवा असते. आता हे तुला बघा, फोटो सेशन्स की पापाराजी? म्हणजे आता जे मागे लागतात ना फोटोसाठी वगैरे. फोटो सेशन ठीक आहे, पापाराजी वगैरे बकवास आहे. बकवास. सॅटर्डे नाईट कुटुंबासोबत की फ्रेंड सोबत? तसं फ्रेंड सोबत. शनिवार रात्र आपली जी पूर्वीची सगळी. फ्रेंड सोबत. वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? लॉंग लिव्ह. मला वीकेंड ट्रिप नाही आवडत, की तिथे भरपूर वीकला ज्यांना सुट्टी असते ते येतात आणि ते त्यांच्याप्रमाणे राहतात. तसं नाही, मला ऑफ सीझन आवडतं. अच्छा, पहिल्यापासून. शांत आपणच आहोत आपलं. मग म्हणजे आपली खास विचारपूस होते, खास खाणं देतात. या गडबडीत नाही होत ते. वडापाव की मिसळपाव? वडापाव. पूर्वीचा एखादी आठवण आहे आपल्या गिरगावातली? कोणाकडे? टेंबे. अच्छा, तिकडचा खास वडापाव. टेंबे. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचं आवडतं. घरचा डबा घेऊन जातो पहिल्यापासून, म्हणजे जेव्हा हे असेल ते. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की OTT? मला त्यातला फरकच नाही का. नाही, मी आपले सिंगल स्क्रीन. तू मॅजेस्टिकचा उल्लेख केला. सिंगल स्क्रीन. टाळ्या शिट्या. तेच बरं. वृत्तपत्र वृत्तवाहिनी की डिजिटल? वृत्तपत्र. पूर्वापारची आपली जी परंपरा आहे ते. तुला मी एक शेवटचा प्रश्न करतो, जो आपल्या पिढीचा आपण म्हणजे शाळेत असताना किंवा तू म्हणजे शाळेत असताना, शोले 50वा वर्ष चालू आहे, तुझी काय खास आठवण?
मी तो पिक्चर पाहिला तो खूप, म्हणजे तेव्हा तिकीटही मिळत नव्हती आणि त्यासाठी मारामाऱ्या, लाईन वगैरे सगळं लावावं लागत होतं. मिनर्वा ना आपलं 70 mm आणि मी तो पिक्चर खूप जुना झाल्यावर पाहिला. अच्छा. नाही तेव्हा त्याच्या आधी नाही पाहिला. मग तो आवडला, प्रचंड आवडला. आणि मग त्याच्यावर चर्चा करायला लागले लोक, व्हायची चर्चा, ते असं आहे तसं. गब्बर सिंग फेमस झाला होता. सगळ्या आठवणी मग ज्यांनी पिक्चर पाहिले ते सांगायचे. आम्ही पिक्चर पाहिलेलं नसायचा, आम्ही ते कान देऊन ऐकायचो की काय असं आहे का, असं आहे का. पूर्वी लोक चित्रपट जाऊन बघून आले ना की गोष्ट सांगायची. करेक्ट, माउथ पब्लिसिटी. आणि मग ती गोष्ट ऐकायची आणि मग असं आहे, मग बघायला पाहिजे हे व्हायचं. पण नंतर शोले एकूण किती वेळा बघितला? कारण मला 100 वेळा शोले बघणारी माणसं पण माहिती आहे. नाही, मी एखाद दुसरा वेळा बघितला. अच्छा. तर असा हा दीपक शिर्के. तुला बोलता बोलता जुन्या आठवणीत नेलं. तुला जुन्या आठवणीत जायला आवडतं सुद्धा. आणि बुकलेटच्या निमित्ताने तू काही त्या स्पॉटवरचे काही आठवणी सांगितल्या. तुझ्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण जेवढं आपल्याला शक्य होतं ह्या ठाकूर विचारण्याच्या निमित्ताने तसं तू सांगितलंस. आणि आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये आलास, मनापासून बोलला, लोकांना बरीचशी नवीन माहिती मिळाली. खरं तर तुझ्यासारखे आपले असे बरेचसे कलाकार आहेत, त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काय आहे. त्यांना बोलतं करण्याचा इट्स मज्जा हा प्रयत्न करत असते. तू आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या ठाकूर विचारणार या आमच्या शोमध्ये पुढील सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. # ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.